नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत मँगो आईस्क्रीम. तर आता मँगोचा सीझन सुरू आहे, तर एकदा ही आईस्क्रीम झालीच पाहिजे. तर बघा, सुरुवातीला एकदा आंब्याचा गर काढून घेतला. आज जे आपण मँगो आईस्क्रीम करणार आहोत त्याच्यामध्ये मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्क किंवा व्हिप क्रीम ह्यातली कुठलीच क्रीम न वापरता आपण आज आईस्क्रीम करणार आहोत, अगदी घरगुती पद्धतीत. आणि आज आपण मोल्डचा वगैरे न वापर करता ग्लासचा किंवा घरातील एखाद्या डब्याचा वापर करून आईस्क्रीम करणार आहोत. आणि आईस्क्रीम बघितलात का, कलर बघितलात का, एक नंबर आलेला आहे. याच्यामध्ये महागडा असं काहीच वापरलेलं नाही, फक्त अर्धा लिटर दुधापासून ही आपली मँगो आईस्क्रीम झालेली आहे. उन्हाळा सुरू आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला लागणार आहे दूध. तर इथं बघा, मी म्हशीचं दूध हे अर्धा लिटर घेतलेलं आहे. तर हे म्हशीचंच दूध घ्यायचं, कारण ते जरा घट्ट असतं त्याच्यामुळे. तर आता आपण जे दूध घेतलं ना ते एका कढईमध्ये तापायला ठेवलेलं आहे. गॅस मध्यम ठेवायचा. आणि थोडं दूध ना इथे मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर त्या वाटीमध्ये दूध जे आपण बाजूला काढलं ना त्याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे बघा, कस्टर्ड पावडर. ही तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल. सुट्टीवाली घ्यायची नाही, म्हणजे अशी पॅकिंगवालीच घ्यायची. सुट्टीवाली भेसळयुक्त असते, त्याच्यामुळे अशी बॉक्समधली पॅकिंगवालीच घ्यायची. तर ती फक्त आपल्याला 2 चमचेच वापरायची आहे, जास्तीची वापरायची नाही, कारण आपण अर्धा लिटर दुधाला 2 चमचे बास होते. तर इथं दुधामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. तोपर्यंत इथं दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे बघा. गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर दूध वरती उतू येतं. आता दुधाला छान उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची. तर इथं मी तरी अर्धा कप इतकी साखर घातलेली आहे, कारण जो आंबा मी वापरलेला आहे तो हापूस आंबा आहे आणि तो खूप गोड आहे, त्याच्यामुळे मी इथे साखर जरा कमी वापरले. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त घाला, आणि हे तुमच्या आंब्यावर सुद्धा आहे. आंबा जर तुमचा गोड कमी असेल तर इथं थोडीसं साखरेचं प्रमाण वाढवा. साखर छान मिक्स झाली, मग आपण जे कस्टर्डचं दूध केलं होतं ते आपल्याला घालायचं आहे. पण एकदम घालायचं नाही, अगोदर थोडं घालून मी मिक्स केलं आणि नंतर थोडं घातलं, म्हणजे 2 बॅचेसमध्ये आपल्याला घालायचं आहे. आणि छान असं मिक्स करायचं आहे. गॅस मध्यम ठेवलेला आहे बघा. दुधाला दाटसरपणा येऊसपर्यंत आपल्याला हे दूध जरा आटवायचं आहे. हे घातल्यानंतर लगेच आपलं 3 ते 4 मिनिटांमध्ये दूध असं घट्ट होतं. तर ह्या टाईपचं आपलं दूध झालं पाहिजे बघा. कसं घट्ट झालं. आपण ह्याच्यामध्ये दूध पावडर वापरलेलं नाही, कंडेन्स मिल्क वापरलेलं नाही, किंवा कुठलीही क्रीम वापरलेली नाही, दुधावरची साही वापरलेली नाही. तर छान असं दुधाला दाटसरपणा आलेला आहे. गॅस बंद करून हे मिश्रण थंड व्हायला ठेवलेलं आहे. तर आपण मँगो आईस्क्रीम करत असल्यामुळे आपल्याला हवा आहे तो म्हणजे मँगो. तर इथं मी 2 आंबे वापरलेले आहेत, कारण माझा आंबासुद्धा जो आहे ना तो मोठा आहे, बघू शकता इथे. म्हणजे त्याच्यामध्ये गरसुद्धा भरपूर आहे. आणि हा हापूस आंबा असल्यामुळे खूप असा गोड आहे. तर इथं काय केलं, मी स्वच्छ असा आंबा धुवून घेतलाय, त्याची चिकाकडली बाजू ही काढून घेतले आणि मग त्याच्या फोडी करून घेतल्यात. तर आता मग बघा, आपल्याला चमचा कुठला घ्यायचा आहे. ज्या चमच्याला ना असे टोक असतात ना तो चमचा घ्यायचा आहे, म्हणजे गर काढायला सहज येतो. तर बघा, इथं या पद्धतीत आपल्याला ह्याच्यातला गर काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपले जास्तीचे हात खराब होत नाही किंवा आंबा जास्त चिगळा असा होत नाही. मस्तपैकी सहज हे निघलं जातं. बघू शकता चमच्याने सगळा इथे मी गर काढलेला आहे. तर आता ह्या फोडी खूप मोठ्या आहेत म्हणून मी चमच्याने ना थोड्याशा ह्या फोडी बारीक करते, म्हणजे मिक्सरला हे सहज आणि लवकर बारीक होईल. आता काय करायचं, आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर घालून घ्यायचा आहे आणि छान असं हे वाटून घ्यायचं आहे. पण ह्याच्यामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी काहीच वापरायचं नाही. हा फक्त आपल्याला आंब्याचा गर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. बघा, छान असा मस्त गर इथं आपला तयार झालेला आहे. तर हा बाजूला ठेवूया. आणि बघा, आपलं जे दुधाचं मिश्रण केलं होतं ते थंड सुद्धा झालेलं आहे. आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ही पुढे प्रोसेस करायची आहे, हे गरम असताना करायचं नाही. बघा, मी कढईला हात लावलाय म्हणजे हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. मगच आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जो आंब्याचा गर काढला तो घालून घ्यायचा आहे. नंतर मग आपल्याला छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये कुठलाच कलर वगैरे वापरायचा नाही. आता मी इथे हापूस आंबा वापरल्यामुळे ना, हापूस आंबा केशरी कलरचा असल्यामुळे ह्या आईस्क्रीमला कलरसुद्धा खूप छान येतो. बघू शकता छान असं हे मिक्स झालेलं आहे. तर आत्ता आपल्याला काय करायचं, एक मोठं मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे केलेलं आईस्क्रीमचं बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली आईस्क्रीम छान स्मूथ अशी बनली जाते. त्यामुळे ही स्टेप करायचीच. तर आता छान असा जर स्पॅच्युला असेल तर आपलं मिश्रण जरा सुद्धा वाया जात नाही, मस्त पुसून असं सगळं बॅटर निघून येतं. तर बघा, मिक्सरला 1 ते 2 मिनिटं छान असं फिरून घेतलं. बघा, आपल्या आईस्क्रीमसाठीचं स्मूथ असं हे बॅटर आपलं झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, एक डबा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे आईस्क्रीमचं बॅटर जे केलं ना ते घालून घ्यायचं आहे. तुम्ही कुठलाही घरातला डबा घेतला तरी सुद्धा चालेल. तर आता पुढे काय करायचं तुम्हाला सांगतेच.
तर आता आपल्याला ह्याला झाकण लावायचं आहे आणि हा डबा फ्रीजमध्ये नेऊन ठेवायचा आहे. तुम्ही तरी म्हणाल आईस्क्रीम ही ग्लासमध्ये केली आणि डब्यामध्ये का बॅटर होतलं, सांगते हो पुढे, थांबा. तर आता आपण जे मिश्रण घातलेला डबा आहे ना, त्या हा डबा आपल्याला फ्रीजमध्ये नेऊन ठेवायचा आहे. फक्त 2 ते 3 तासासाठी ठेवायचं, म्हणजे आपली आईस्क्रीम ही जमा होईल. पण रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन करा बघू, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर बघा 3 तासानंतर हा डबा फ्रीजच्या बाहेर काढला तर आईस्क्रीम आपली इथं जमा झालेली आहे, पण जशी पाहिजे तशी स्मूथ टेक्स्चरची आपली आईस्क्रीम झालेली नाही आहे. मग काय करायचं आपल्याला, आणखीन एकदा मिक्सरच्या जारमध्ये ही आईस्क्रीम घालून छान अशी मिक्सरला स्मूथ होईपर्यंत फिरवून घ्यायचे. साधारण 1 ते 2 मिनटं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. ही स्टेप करणं खूप गरजेचे आहे. ह्याने आपली आईस्क्रीम खूप स्मूथली छान टेक्स्चर येतं असे होते, त्याच्यामुळे ही स्टेप करायचीच. तर बघा आता किती टेक्स्चर छान आलेलं आहे, बघू शकता इथे स्मूथ असं आपलं बॅटर झालेलं आहे. चला आता आपण आईस्क्रीम कशामध्ये करणार आहोत ते बघा. तर इथं माझ्याकडे आहे छोटा डबा, त्याच्यामध्ये हे आईस्क्रीमचं बॅटर काढून घेतलेलं आहे. तुम्ही एखादा चौकोनी मोठा डबा घेतला तरीसुद्धा चालेल, किंवा घरातले ग्लास किंवा असे छोटे छोटे चहाचे कप असतात ना, ते घेतला तरी चालेल, किंवा पेला, चहा प्यायचे कप, असं काही जरी घरातलं घेतला तरीसुद्धा चालेल. तर इथं माझ्याकडे चहा पिण्याचे हे कप होते म्हणून मी ते दोन्ही ह्याच्यामध्ये घालून घेतलं. तर आणखीन आपलं इथं बॅटर उरलेलं होतं. मग इथे मी काय केलं, घरातला जो पाणी प्यायचा ग्लास असतो ना, त्याच्यामध्ये उरलेलं बॅटर घालून घेतलं. तर हा ग्लास तर सगळ्यांच्या घरी असतो, ह्याच्यामध्ये आईस्क्रीम केला तरीसुद्धा चालेल. मग आपल्याला ह्याच्यावरती लावायचं आहे हा ॲल्युमिनियम पेपर, म्हणजे आपला बर्फ कुठेही जमा होणार नाही, आपली परफेक्ट अशी आईस्क्रीम जमा होईल. मग आपल्याला आता सगळ्यांवरतीच असा ॲल्युमिनियम पेपर लावायचा आहे. तुमच्याकडे ॲल्युमिनियम पेपर नसेल तर ह्याच्यावरती प्लॅस्टिक सीट लावून रबर लावला तरीसुद्धा चालेल. ह्याच्या अगोदर मी आईस्क्रीमच्या बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्या तुम्ही बघून घेऊ शकता आणि त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेले आहेत. तुम्हाला खूप त्या आईस्क्रीम आवडलेल्या आहेत. बऱ्याच जणांनी त्या आईस्क्रीम करून सुद्धा पाहिलेल्या आहेत आणि मला कमेंट करून सांगितलेले आहेत की आईस्क्रीम छान झाली. तर ही सुद्धा एकदा करून बघा. तर आत्ता बघा सगळं ह्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे. मी ताटामध्ये सगळं घेतलं आणि मग हे ताट फ्रीजमध्ये नेऊन ठेवलेलं आहे, म्हणजे जी आता आपण आईस्क्रीम तयार केली ते. तर आता आपल्याला किती 8 ते 9 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. अगदी तुम्ही रात्रभर ठेवलं तरीसुद्धा चालेल. बघा इथे रात्रभर झाल्यानंतर इथं मी आईस्क्रीम फ्रीजच्या बाहेर काढली, पण तुम्हाला फक्त ग्लास आणि डबाच दिसला असेल. ह्याचं कारण सांगते. मी बाहेर मार्केटला गेल्यानंतर मुलांनी जे चहाच्या कपमध्ये आईस्क्रीम होते ते कधी खाल्ली मला माहीतसुद्धा झालं नाही, म्हणून इथे तुम्हाला मी त्यातली आईस्क्रीम दाखवू शकले नाही, पण ग्लासमधली आणि डब्यामधली दाखवणार आहे. तर आता ग्लासमधली आईस्क्रीम काढली, तुम्ही बघितलात का, सहज ग्लासमधली बाहेर निघाली आईस्क्रीम. आणि टेक्स्चर बघा, कलर बघा, एक नंबर आलेले आहे. ती मार्केटच्या आईस्क्रीमपेक्षा भारी म्हणायला हरकत नाही. आणि आपण ह्याच्यामध्ये महागडं सामान काहीच वापरलेलं नाही. कंडेन्स मिल्क, दूध पावडर, व्हिप क्रीम ह्यातलं काहीच न वापरता आपण मँगो आईस्क्रीम केलेली आहे. तुम्ही सुद्धा उन्हाळा सुरू आहे, एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली, आणि जरासुद्धा व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक करा बघू. आणि अशाच रेसिपी साध्या सोप्या पाहिजे आहेत ना, मग पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बघा. आपण आईस्क्रीम जी केली त्याला कलर वगैरे अजिबात वापरलेला नाही. हा ओरिजिनल स्वतःचाच मँगोचा कलर आहे. बघू शकता किती छान आपली आईस्क्रीम दिसत आहे. नक्की ट्राय करून बघा. चला पुन्हा भेटू नवीन अशा एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.